बघू दे मला. काय गरम तर लागना झालंय. ताप बाहेर जाणवं ना म्हणजे नक्कीच काळजी करण्यासारखं काहीतरी झालंय. ताप आतल्या आत अंगात भरलाय. होय ग, अंगातल्या अंगातच ताप भरलाय. अशी चटकी बसतंय ना आतमध्ये. तुम्ही एक काम करा, तुम्ही पडून राहा, हा आराम करा. मी तुम्हाला काहीतरी प्यायला बनवून आणते. हा कडुलिंबाचा काढाच बनवते. हा. म्हणजे नको ग, त्रास होईल नाही का तुला? वाटेल बरं मला. तुम्हाला तर कणकणी आली होती ना? लय कणकणी आली आहे, ताप भरलाय. पण नको ग, तुला कशाला उगी त्रास, वाटेल बरं मला. असं कसं काय न करता वाटेल बरं? एवढा ताप अंगात आहे. हा ताप अंगातून जर डोक्यात गेला तर माणूस मरतो. हा? आणि तुम्हीच म्हणता ना मी तुमचा लय छळ करते. आज मी माझ्या लाडक्या सासूची सेवा करणार आहे. चांगला कडुलिंबाचा काढा करून आणणार आहे. तुम्ही पडून राहा, आणतेच मी. नको ग. आलेच पडून राहा. कस्टमर मला फोन करून शिव्या घालतात. अगं तू इतकं लक्ष देऊन सगळं करतेस, पण मग कसं शक्य आहे? कसं झालं सगळं हे? साकेत, आता तुला कळेल या देवी सिंगचा इगो तू खोलल्यानंतर काय होतं. तुला असं म्हणायचंय का माझी चूक आहे ही सगळी? मी केलंय हे? अरे मी चूक तुझी आहे म्हणतच नाहीये. अगं पण बनवताना काहीतरी चूक झाल्याशिवाय असं होणं शक्यच नाहीये. आणि सरळ डबे इथेच पॅक होतात आणि तिथे उघडले जातात. मग साकेत, मी माझं काम चोख केलंय आणि मला माहितीये की माझ्याकडून काहीच चूक झालेली नाहीये. हा, आणि राहिला प्रश्न तूप खराब होण्याचा, तूप रस्त्यातही खराब होऊच शकतं ना जाताना. अगं रस्त्यात खराब व्हायला ते काय दूध आहे का? अगं ते तूप आहे, असं कसं खराब होईल? तुला माहित, तू जातोस ना डिलिव्हरी करायला, तू सांग. मी जातो म्हणजे? एक मिनिट आर्या, तुला काय म्हणायचंय की हे तूप माझ्यामुळे खराब झालंय? अरे अगं मी असं का करू पण? आणि आर्या, मला दोष देण्यापेक्षा ना स्वतःकडे बघ. तुझं कामात लक्ष नाही हल्ली. तुझं लक्ष भलतीकडेच आहे. आणि ते कुठं आहे ना तुलाही चांगलं माहिती आहे. त्याचा परिणाम आहे सगळा. साकेत, मला माहितीये माझं लक्ष कुठे, आणि मला हेही कळतं की कधी कुठे कसं कशाला महत्व द्यायचं. ठीक आहे, त्यामुळे माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप करायचे नाहीत. आणि काय गॅरंटी हे सगळं तू केलं नसशील? आर्या, तूप आहे ना इथे बनतं, इथे पॅक होतं. मी ते फक्त बाजारात नेऊन डिलिव्हर करतो. त्यामुळे माझ्याकडून अशी चूक होणं शक्यच नाहीये. जे काय झालंय ना ते तूप बनवताना झालंय. आणि आर्या, तूप बनवण्याची जबाबदारी तुझी आहे, माझी नाही आहे. आठव ना त्या दिवशी तूप एक मिनिट, आत्ता माझ्या लक्षात आलं की हे सगळं कुणामुळे झालंय. काय डाऊनलोड निघाले? काय दुखतंय काय? अरे याला मी सोडणार नाही. याच्यामुळे आर्या आणि माझ्या मैत्रीत फूट पडली आहे. याच्यामुळे आमचा बिझनेस ढबगाईला गेलाय. तुझी खरी लायकी काय आहे ना, मी आर्याला लवकरच दाखवणार आहे. अहो साकेतजी, काय बोलताय तुम्ही? मी कधी तुमच्या दोघांमध्ये भांडण लावली सांगा बरं? आणि कधी आलोय का मी? अहो तुमचा सतत माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज होतोय. आणि एकतर आर्य मॅडम स्वतःहून माझ्याकडे मदत मागायला आले. तुम्हाला तर माहिती की पोरांना, गावात कोणीही अडचणीत असलं तर मी लगेच मदतीला जातो. आता मी मदतीला जातो, ही तर माझी चूक आहे का? बरोबर आहे. सगळं तुझी नाटकं बंद करा. तुझी नाटकं यांच्या समोर करायची, माझ्या समोर नाही. एक नंबरचा फामटा माणूस आहे हा. हो पाहुणे, कोणाला काय बोलताय कळते का तुम्हाला? होय, आमचा देव माणूस आहे, त्याच्याबद्दल काय बोला ना तंगड तुडी ना तुझं. हा का गोपासारखा साधा माणूस अख्ख्या जगात नाही. साधा साधा आणि हा माणूस, अरे हा माणूस म्हणण्याच्या लायकीचा नाहीये. यांनी माझं फार मोठं नुकसान केलंय. तुम्ही प्लीज माझ्या मध्ये पडू नका. मध्ये पडू नका. काय आमच्या देव माणसावर जर खोटे आरोप केले ना तर आम्ही काय शांत बसू काय? हा काय चाललंय पाहुणं?
कशाबद्दल भांडण चाललं भांडायला मी सुरुवात नाही केली, यानं केली आहे. आधी लोकांशी गोडगोड बोलायचं, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर मग तोच विश्वासघात करायचा. एक नंबरचा नीच माणूस आहे हा. ए बस, आता एक शब्द जरी बोलला ना पुढं इथंच गाडी तुला. आमच्या देव माणसाबद्दल बोलायची हिंमत कशी काय झाली रे तुझी? बोलताय काय गोळा त्याला आमच्या दोघांमधला मॅटर आहे, आम्ही बघू. ए दोघांचा मॅटर बिटर काही नसतंय हा. गोपाळचा आणि देव माणसाचा मॅटर म्हणजे अख्ख्या गावाचा मॅटर. इथंच ताकद लावीन तुला. तुला बोलतोय. शांत बसा भावांनो, शांत बसा. साकेतजी, ह्या सगळ्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. तुम्ही काही इथं थांबू नका बरं. जा, रागाच्या भरात पोरं काहीतरी करतील. जा. गोपाळ, ही सगळी ना, ही सगळी तुझी अंधभक्त आहेत. जेव्हा तुझा खरा चेहरा या सगळ्यांसमोर येईल ना, त्यावेळी हे सगळे लोक ना तुला तुडवून मारतील. तुडवून हा शब्द आहे माझा गोपाळ तुला. शांत बसा मित्रांनो, शांत बसा.